मध्ये रायगड जिल्ह्यातील RCC पेठ या संघाने टॉप 3 मध्ये जागा बनवलेली आहे आणि आज या 8 संघातून कोणता संघ टॉप 3 मध्ये पोहोचेल याचं उत्तर नक्कीच आपल्याला संध्याकाळी मिळेल। आजची दुसरी लढत असेल जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटी वर्सेस जय वागेश्वर क्रिकेट संघ देसाई रवी मात्रे यांचा संघ असेल। त्यांच्या समोर जय हनुमान दातुली वर्सेस जय गावदेवी वसार दातुली वर्सेस गावदेवी वसार, त्यानंतर खारघर वर्सेस खार्डी अशी चौथी लढत असेल। सामना सुरू होतोय। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दोन्ही संघाचे राखीव खेळाडू अमर येतात। स्ट्राइकला अजय, नॉन स्ट्राइकला महेंद्र। पहिला चेंडू आजच्या दिवसातील ड्राइव्ह केलाय क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये सचिन। 9:21 मिनिटांनी पहिला चेंडू या ठिकाणी नक्कीच पडतोय। नक्कीच खेळाडूंना क्षेत्ररक्षकांना एक थोडीशी सूचना देखील असेल, कारण थ्रो करताना आपण जास्तीत जास्त प्रयत्न करा की डायरेक्ट थ्रो द्या, कारण आउटफील्ड ओली आहे त्यामुळे चेंडू खराब देखील होतोय। हा चेंडू ऑन साइडला अपील झालं होतं, पंचांनी लेग बायचा इशारा केलाय। लेग बायच्या रूपाने ही एक धाव येते, धावसंख्या धावफलकावरती 2। तर नक्कीच स्टेजवर चढताना मंचावरती येताना देखील थोडी काळजी घ्या। स्टेप थोडीशी ओली आणि आपले पाय देखील ओले झालेले, चिखल देखील लागलेला असतो चपलीला वगैरे, त्यामुळे पाय घसरू शकतो तुमचा, तुम्हाला दुखापत होऊ शकते। हा चेंडू फुल टॉस होता, ऑन साइडला खेळतात, गुड फिल्डिंग। काय क्षेत्ररक्षक होतं बघा, युवराज होते तिथे, युवराज पाटील, किसन पाटील, संदीप पाटील हे दोन खेळाडू या संघासाठी पूर्वी खेळलेले आहेत आणि याच परिवारातील संदीप पाटील उर्फ बाळू देखील खेळायचे, पूर्वी शंकर पाटील देखील खेळायचे। अनेक क्रिकेटपटू या घरातून, त्याचबरोबर अमरला देखील तुम्ही पाहतायत। धावसंख्या धावफलकावरती आहे ती 2, 3 आहे। हा चेंडू ड्राइव्ह केलाय कव्हरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहे तिथे इनफील्ड मधून बाहेर जाऊन चेंडू उचलताय, धावचीची होती संधी, ही संधी मात्र दवडलेली आहे। खरं तर चेंडू ओलसर असल्या कारणाने कदाचित तो ग्रीप करता येत नाहीये, त्यामुळेच की काय अमरला हा चेंडू ग्रीप करता आला नाही। धावसंख्या धावफलकावरती 5। गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा अमर, एक डावखुरा गोलंदाज पडले गावींकडनं, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट महेंद्र साठी। फुलटॉस चेंडू ऑन साइडला खेळतायत, अलंग द कार्पेट, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, खूप चांगलं क्षेत्ररक्षण रोहित त्या ठिकाणी होते आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 7। नाणेफेकीचा कौल हा सागाव संघाच्या बाजूने लागला आणि त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला, आमंत्रित केलं बॅटिंगसाठी दहिसर संघाला। या षटकात आतापर्यंत चांगली गोलंदाजी झालेली, एकही मोठा फटका आला नाहीये, इकॉनॉमिकल राहिलेत पहिल्या 5 चेंडूमध्ये। यावेळेस मात्र चेंडू ऑन साइडला रोहित आहेत, पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू आणि आजच्या दिवसातला हा पहिला चौकार येतोय महेंद्रच्या बॅट मधून दहिसर संघासाठी। दार उघडा ठेव गा, मला आणि त्यासाठी आमच्याकडे पुरेसा वेळ शिल्लक असणं फार गरजेचं आहे। गोलंदाजी मार्कवर वेदांत पाटील येत आहेत, धावसंख्या धावफलकावरती 11।
पहिल्या 5 चेंडूत फक्त 7 धाव होत्या, पण अखेरच्या चेंडूवरती महेंद्र यांनी मिड विकेटच्या दिशेने एक चौकार लगावला आणि धावसंख्या मात्र 11च्या घरात गेली पहिल्या षटकाच्या अंती. तर वेदांत येत आहेत. ओ शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता पहिलाच, पण मिडल करता आला नाहीये. आणि बघा इष्टांच्या मागे संदीप पाटील आणि गोलंदाजी करताय त्यांचेच सुपुत्र वेदांत संदीप पाटील. ते चित्र आपण अनेक संघांमध्ये पाहिलेले आहे. सुखदेव काकांच्या सोबत खेळताना आपण रिचीला प्रमोदला नेहमी पाहत आलेलो आहोत. हा चेंडू यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या दिशेने गेलाय. एका धावेने इथे समाधान नक्कीच मानावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण टीम मध्ये होते. तर संदीप पाटील भरपूर वर्ष या संघाला दिलेले आहेत. एक लेदर बॉल प्लेयर आहेत. अनेक स्पर्धा लेदर बॉलच्या माध्यमातून खेळत आहेत. गतवर्षीच्या हंगामात खरं तर एक शतक देखील लेदर बॉलच्या माध्यमातून झळकावलं होतं आणि लेदर बॉलचे प्रशिक्षक देखील आहेत. आणि आता मात्र यष्टांच्या मागे ते यष्टीरक्षण करतायत आणि त्यांचे पुत्र वेदांत हे गोलंदाजी करतायत. हा चेंडू समोर क्षेत्ररक्षक आहेत, झेल टिपलाय चिन्मयने आणि अशा प्रकारे पहिला धक्का लागतोय दहिसर हरीशने. पहिला धक्का लागतोय यावेळेस दहिसर संघाला 12 या धावसंख्येवरती. पहिला गडी बाद होतोय 12 या धावसंख्येवरती. पहिलं यश वेदांतने संपादित केलंय. हा चेंडू यावेळेस मात्र राहुलने विरकावून दिलाय. वाईड लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. पहिला षटकार आजच्या दिवसातला दहिसर संघासाठी राहुलच्या बॅट मधून. भिरकावून दिला. ही सोळख आहे, हाच परिचय राहुलचा. भरपूर वर्ष या संघासाठी खेळलेले आहेत. टॉप ऑर्डर मध्ये नेहमी चांगली कामगिरी राहिली. अनेक विक्रम पुरस्कार त्याच्या नावावरती आहे आणि आता मात्र 3ऱ्या क्रमांकावरती येत असताना पहिल्या चेंडूवरती ते घणाघाती प्रहार करतायत. धावसंख्या धावफलकावरती 18. वेदांत. हा चेंडू यावेळेस मात्र मिड विकेट निवडलाय. क्षेत्ररक्षक होते सचिन पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. हा चेंडू सीमा पार जातोय. राहुलच्या बॅट मधून येतोय चौकार. वरच हे जाहीर करू. ओ यावेळेस मात्र चेंडू मिड विकेटच्या दिशेने. हाय अँड हँडसम सिक्सर. राहुलने
आणि या ठिकाणी राहुलने दाखवलेले आहे नक्कीच आम्ही आक्रमण करणार, एक मोठी धावसंख्या उभी करणार, आमचा नैसर्गिक खेळ करणार आणि इथे त्याच अनुषंगाने मैदानावरती पावलं उचलली जात आहेत. आणि राहुलच्या बॅटमधून तुम्ही पाहताय 3 चेंडूमध्ये तब्बल 16 धावा आलेल्या आहेत. अत्यंत जबरदस्त बॅटिंग, 500 पेक्षा जास्त स्ट्राईक रेट तुम्हाला पाहायला मिळतोय. 2 गगनभेदी षटकार, 1 चौकार, ऑन साईडला हे स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाले. आणि आता मात्र स्ट्राईकला येतोय बऱ्याच वेळानंतर फलंदाज अजय. तर गोलंदाजी मार्कवर मिलिंद म्हात्रे सज्ज होत आहेत. पडले गावींकडनं स्ट्राईकला अजय. 28 धावांची गती, 14.00. मिलिंदचा चेंडू शॉट ऑफ लेंथ पूल केलाय, खूप उंच गेलाय, क्षेत्ररक्षक पाहत राहिले, चेंडू सीमा पार, षटकार. रक्षक आहेत रोहित म्हात्रे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण रोहितचं. नेहमीच आपल्या क्षेत्ररक्षणाने तो प्रभावित करत असतो. एक क्षेत्ररक्षक म्हणूनच संघामध्ये त्याने नक्कीच स्थान मिळवलं. जेव्हा जेव्हा संधी मिळते बॅटिंगसाठी तेव्हा तेव्हा धावा करण्याचा तो प्रयत्न करतो. पण एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून सागाव संघासाठी नेहमीच दर्जेदार क्षेत्ररक्षण त्याने दाखवलेले आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय 35. ओ शॉट ऑफ लेन, चेंडू खराब, चेंडूचा योग्य समाचार, चेंडू सीमा पार, षटकार. तर सुभाष ठाकूर आपण या ठिकाणी यायचंय. सुभाष ठाकूर आपल्याला या ठिकाणी यायचंय. ओ यावेळेस समोर खेळतायत आणि पंचांचे दोन याद आकाशाकडे, मयूर देखील इशारा करतायत. आणि अशा प्रकारे 3 चेंडू 3 षटकार मारण्याचा विक्रम राहुलच्या नावावरती. वॉट बॅटिंग, जबरदस्त या ठिकाणी फलंदाजी केली जाते. मैदानाच्या सौफेर फटकेबाजी होताना हा एक अत्यंत घातक फलंदाज दहिसर संघाचा आपल्या संघाला घेऊन चालला एक मोठ्या धावसंख्येच्या दिशेने. धावसंख्या 47. तिसरं षटक सुरू असताना पुन्हा एकदा शॉट ऑफ लेन चेंडू, शॉट ऑफ लेन चेंडूची वाट नेहमीच तो पाहत असतो आणि हा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने. हा येतोय षटकार. सलग 4 चेंडू मध्ये 4 षटकार. अशा प्रकारे धावांचा अर्धशतक पूर्ण होत आहे दहिसर संघाचा. काल 104 धावा आपण पाहिले. RCC पेठ संघाने या मैदानावरती सांघिक धावसंख्येचा विक्रम नोंदवला. 34 धावसंख्येवरती खेळतायत राहुल. ओ यावेळेस मात्र गॅप मध्ये खेळतायत. क्षेत्ररक्षक आहे तिथे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. डीप मध्ये हरेश पाटील, हरेश म्हात्रे, हरेश वासुदेव म्हात्रे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय यावेळेस 2 ने पुढे सरकते ती म्हणजे
सामने सुरू होतील का? अनेक ठिकाणी स्पर्धा सुरू आहे, काही ठिकाणी मातीची खेळपट्टी आहे, त्यामुळे नक्कीच चिंता निर्माण झाली असेल. पण आमचे आयोजक प्रत्येक ठिकाणी नक्कीच सावध असतात. वातावरणाचा अंदाज आल्यानंतर लगेचच काही जणांनी विकेट कव्हर केली असेल, पण आमची ही विकेट कॉन्क्रीटची आहे, त्यामुळे कुठलाही मनामध्ये आमच्या प्रश्न निर्माण झाला नाही, चिंता निर्माण झाली नाही. खेळपट्टी खराब होईल म्हणून फक्त आउटफील्डचा टेन्शन आहे, पण हा सामना संपन्न होईपर्यंत ही आउटफील्ड देखील सुकून जाईल, जी ओलसर झालेली आहे. वळूया मॅचच्या दिशेने. 3 षटकात धावा आहे. धावफलकावरती आपण पाहतायत 54 धावा आणि 7 चेंडूत 35 धावांवर नाबाद खेळतोय. राहुलची बॅट चौकार षटकारांचीच भाषा बोलते आणि त्याच्या बॅटला ही जुनी सवय आहे. 7 चेंडूत 35 धावा म्हणजे 500च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली. मिलिंद म्हात्रे यांचं षटक महागडे ठरलं. 26 धावा आल्या त्या षटकामध्ये. हा चेंडू यावेळेस मात्र ऑफस्टम्पच्या बाहेर असल्या कारणाने पंच सुभाष पाटील यांचा वाईटचा इशारा येतोय. पंचांच्या भूमिकेत निरंजन सावंत मॅन फ्रॉम कल्याण, सुभाष पाटील मॅन फ्रॉम संदप, असे 2 अनुभवी पंच. भरपूर वर्ष स्वतः ते क्रिकेट खेळलेले आहेत आणि तोच अनुभव घेऊन मैदानावरती उतरलेले आहे. क्रिकेटची संपूर्ण माहिती, क्रिकेटचं ज्ञान त्यांच्याकडे, क्रिकेटच्या नियमांचं ज्ञान त्यांच्याकडे. त्यामुळे पंचांच्या भूमिकेत त्यांची नियुक्ती या स्पर्धेसाठी करण्यात आलेली आहे. हो स्क्वेअर लेग. आता मात्र चेंडू या आईने भिरकावून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. एकसष्ट धावा. खरं तर सकाळचं सत्र सिद्धांत आपण नेहमी पाहत असतो की गोलंदाजांना सहाय्य करणारा असतं, पण ही खेळपट्टी कॉन्क्रीटची आहे. ही खेळपट्टी जर मातीची असती तर कदाचित त्याच्यामध्ये ओलसरपणा असता आणि चेंडू जास्त बाउन्स झाला नसता. पण या खेळपट्टीवरती पाऊस पडल्यानंतरही खूप चांगला बाउन्स आहे, त्यामुळे पूलचे फटके चांगल्या पद्धतीने यावेळेस खेळतोय राहुल. 8 चेंडू 41 धावा, एक विक्रमाच्या दिशेने चाललेला आहे. यावेळेस बॅटची कडा लागते. चेंडू येतोय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. युवराज वेगाने धावतायत. चेंडू कव्हर करेपर्यंत इथे मात्र या 3 धावा पूर्ण केल्या. 4थ्या धावेचा प्रयत्न आहे. 4थी धावही इथे पूर्ण होते. क्षेत्ररक्षणात थोडासा हलगर्जीपणा झाला आणि थ्रो करताना खूप मोठी चूक झाली आहे. पुढची लढत असेल जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई आणि जय वागेश्वर क्रिकेट संघ देसाई. दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती करतोय आपण या ठिकाणी यायचंय, संपर्क साधायचा आहे. खोलवटापाचा चेंडू यावेळेस ऑनसाईडला वळवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, मिळेल फक्त 1च धाव. अशा प्रकारे संघ पोचलाय. एकूण संघाची धावसंख्या आहे 66 आणि राहुल पोचलेला आहे तो म्हणजे आपण पाहिलं तर 46 या धावसंख्येवरती. ऑन साइडला हेलिकॉप्टर खेळत आहेत. स्क्वेअरच्या दिशेने 1च धाव मिळेल. राहुल अर्धशतकापासून फक्त 4 धावा दूर आहे आणि हे या स्पर्धेतलं एक जलद अर्धशतक होऊ शकतं. कालच्या दिवसात 2 अर्धशतकं आपण पाहिली. नागाव संघाच्या रोहितने अर्धशतक झळकावलं वाकण संघाविरुद्ध, पण त्या अर्धशतकाचा काही उपयोग संघाला झाला नाही. काल बंटी जोशीने 53 धावा केल्या पेठच्या संदप संघाविरुद्ध आणि तो मॅन ऑफ द मॅच ठरला. बघूया आजच्या दिवसात आपल्याला पहिल्या सामन्यात 3रं अर्धशतक पाहायला मिळते का. हा चेंडू यावेळेस मात्र हवेत आहे. झेल स्वीकारलाय. राहुलला मात्र परतावं लागेल. अर्धशतकाचं स्वप्न मात्र अपूर्ण त्याचं राहिलं, पण अर्धशतक जरी झालं नसलं तरी संघाला नेऊन ठेवलंय सुस्थितीमध्ये, मजबूत स्थितीमध्ये. संघाची धावसंख्या आहे 67 आणि हा 2रा धक्का मैदानावरती लागतोय राहुलच्या रूपाने.
आणि आता मात्र राहुलला बाद केल्यानंतर सागाव संघाचा प्रयत्न असेल धावसंख्येवरती अंकुश लावण्याचा, धावसंख्येवरती लगाम लावण्याचा. बघूया हा प्रयत्न होतोय का, की दहिसर संघाच्या फलंदाजांना राहुलने जो प्लॅटफॉर्म उभा करून दिलाय त्यावर एक मोठी धावसंख्या उभी करतील का. हो, यावेळेस मात्र स्लॉक स्वीप, चेंडू खूप उंच गेलाय, झेलची शक्यता, झेल टिपलाय, क्षेत्ररक्षक होते वेदांत आणि अशा प्रकारे हा तिसरा धक्का लागतोय दहिसर संघाला. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये ही तिसरी कसोटी सुरू आहे आणि ऑस्ट्रेलियानं संघ 337 धावसंख्येवरती ऑल आउट झालेला आहे. सकाळी 6वा गडी बाद झाला होता, टीम पेनला बाद केलं होतं जसप्रीत बुमराने, पण त्यानंतर मॅच पाहायला मिळाली नाही. आणि आता मात्र आम्हाला नक्कीच आमचे प्रथमेश गायकर आंतरराष्ट्रीय सामन्याचा देखील आनंद आम्हाला देत असतात, अधूनमधून अपडेट्स देत असतात. तर धावसंख्या चौथ्या षटकाच्या अंती आपण पाहिली तर आहे ती म्हणजे 67. या षटकात कुठे का असे ना कमबॅक केलेले आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय सचिन मात्रे, ज्यांना आपण नेहमी फलंदाजी करताना पाहिलेले आहे, पण जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तेव्हा गोलंदाजीमध्ये देखील चांगला प्रयत्न दाखवण्याचा नक्कीच ते करतील इथे. हो, हा चेंडू यावेळेस मात्र हवेत आहे, क्षेत्ररक्षक जॅज करत होते, एक सोपा झेल ड्रॉप झाला हरीश कडनं. मागाशी एक चांगला झेल त्याने पकडला होता, दरम्यान अत्यंत वेगाने 3 धावा पूर्ण होत आहेत आणि या 3 धावेने संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती 70. एक मोठं लक्ष नक्कीच सागाव संघाला चेस करावं लागेल, कारण त्याच दिशेने हा दहिसर संघ निघालेला आहे. हो, यावेळेस शफलून करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट, फलंदाज होतोय बाद. यष्टांच्या मागे पुरुषोत्तमने ही कमाल केली आहे आणि धावचीच्या रूपाने आणखीन एक धक्का दिलेला आहे, तो म्हणजे सागाव संघाला. उत्तमचा हा डायरेक्ट हिट, जबरदस्त कॅमेरा वर्क आमचे सूरज, आणि त्याचबरोबर आज सूरजच्या जागेवरती अक्षय कडू आहेत. सूरज 2 दिवस होते, आज समाधान नाही आहे, समाधानचा आज वाढदिवस आहे. जे आमचे GTCचे जबरदस्त असे ऑपरेटर आणि एक विनोदी स्वभावाचे व्यक्ती समाधान मात्रेंना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. आई भवानी तुम्हाला उदंड आयुष्य प्रदान करो, हीच तिच्या चरणी आम्ही प्रार्थना करतोय. आणि घेऊन चालतोय पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जिथे सामना सुरू होतोय. नवीन फलंदाज मैदानावरती येतोय मिलिंद 6व्या क्रमांकावरती. ओ, शफल खेळण्याचा प्रयत्न होता, ऑफ स्टंप वरती आले होते. सचिन मात्र खूप चांगली गोलंदाजी करतायत. सचिनचा प्रयत्न असेल कमीत कमी धावसंख्येवरती रोखण्याचा. या मैदानाचा इतिहास जर आपण पाहिला तर या मैदानावरती मोठमोठ्या धावसंख्येचा पाठलागही झालेला आहे आणि कमीत कमी धावसंख्येचं संरक्षणही झालेलं आहे. असा हा ऐतिहासिक एक वैभवशाली हे मैदान, ज्याला महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्यात आलं आणि त्याचं उद्घाटन देसाई गावचे अध्यक्ष सन्माननीय बाळारामजी मात्रे यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं होतं.
हा चेंडू यावेळेस मात्र मिड विकेटला रोहित जज करतोय. सहजतेने हा चेल टिपलाय ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये आणि अशा प्रकारे आणखीन एक धक्का लागतो मैदानावरती दहिसर संघाला. धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 70. धक्का क्रमांक 5वा. विकेट्सलाही फार महत्व आहे. जेव्हा सामना क्लोज येतो धावांची बरोबरी होते तेव्हा विकेट्सला महत्व आहे. कारण या स्पर्धेचा नियम आहे धावांची जर बरोबरी झाली तर विकेट्स पाहिले जातील. विकेट्स जर समान असतील तर नाणेफेक पाहिली जाईल. हा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा रोहित वॉड कॅच. म्हणूनच मी म्हणतो की हा या संघातला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. अगदी पहिल्या षटकापासून त्याने नक्कीच प्रभावित केले. पाहू शकाल रिप्ले मध्ये कशा प्रकारे हा झेल उजव्या बाजूला झेपावत असताना बॉडीवरती नियंत्रण राखत असताना चेंडूवरती अत्यंत चांगली नजर. रोहित मात्रे नक्कीच दिनेश मात्रे यांचे बंधुराज दिनेश मात्रे आणि मयूर कडू नेहमीच या संघाचे खंदे समर्थक राहिलेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती 70. काय षटक आहे बघा. जो खेळाडू फलंदाजीसाठी जाणला जातो जो खेळाडू षटकारांसाठी जाणला जातो तो मात्र चांगली गोलंदाजी करतो. क्रिकेटचं हेच तर रहस्य आहे. कधी एखादा पार्ट टाइम गोलंदाज चांगली गोलंदाजी करून जाईल, कधी तुमचा प्रमुख गोलंदाज भरपूर धावा देऊन जाईल, कधी टेलेंडर षटकार मारतो, कधी टॉप ऑर्डरचा फलंदाज शून्यावर बाद होतो. हीच तर क्रिकेटची अनिश्चितता या खेळाला मोठं करत असते. हो पाय चेंडू होता. गुड बॉलिंग. चेंडू येतोय मिड विकेटच्या दिशेने. पहिली धाव वेगाने घेतली होती आणि दुसरी धाव घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळतोय. एक धाव शॉर्ट आहे. पंचांनी लक्ष वेधून घेतलंय आणि इथे मात्र घाई करत असताना बॅट पॉपिंग क्रीज मध्ये ग्राउंडिंग केली गेली नाही आणि पंचांनी यावर लक्ष ठेवलं, बारीक लक्ष. आणि त्यामुळे पंचांनी इथे इशारा केला की एक धाव शॉर्ट आहे. त्यामुळे मिळेल फक्त एकच धाव. मेहनत केली होती 2 धावांची पण मिळेल एकच धाव. आणि अशा प्रकारे पहिलं सत्र खेळाचं संपलंय. पहिल्या सत्रात नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीला सामोरे जात असताना दहिसर या संघाने नोंदवले एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहता 71. या षटकाने सागाव संघाने कमबॅक केलेले. असं वाटलं होते धावसंख्या 80च्या पुढेही जाईल जेव्हा मैदानावरती राहुल नावाचं वादळ सुरू होतं. पण राहुल बाद झाल्यानंतर सागाव संघाने जबरदस्त कमबॅक केलं आणि आता मात्र सागाव संघासमोर लक्ष आहे 72 धावांचं. बघूया 72 धावा चेस होणार काय मैदानावरती. काल आपण परवा पाहिलं 69 धावा चेस झाल्या होत्या आणि आज बघूया 72 धावा चेस होतात का. पण दहिसर संघ ज्याने खरोखर चांगली बॅटिंग केली, स्पेशली राहुलचं अर्धशतक हुकलं 4 धावांनी. पण जबरदस्त बॅटिंग करून त्याने प्रभावित केलं आणि या संघाचा तो नेहमीच तारणहार बनलेला आहे. जेव्हा जेव्हा संघ अडचणीत सापडतो तेव्हा राहुल नेहमीच आपल्या संघासाठी तारण्यासाठी तो संघाला येत असतो. आणि आजही आपण पाहिलं तर पहिला गडी बाद झाल्यानंतर मैदानावरती तो आल्यानंतर त्याने 46 धावांची एक विस्फोटक विध्वंस खेळी साकारली. पण तो बाद झाल्यानंतर खरोखर चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. पहिल्या 2 षटकात 28 धावा होत्या पण नंतरच्या 2 षटकात फक्त 17 धावा आल्या. सचिनने या षटकात 4 धावा खर्च केल्या. सचिनकडनं खरं तर अशा गोलंदाजीची अपेक्षा त्यांच्या समर्थकांनी केलीच नव्हती. सचिन गोलंदाजी करतो पण तो खरं तर टुर्नामेंटमध्ये फार कमी गोलंदाजी करताना दिसतो. पण आज संघनायकाने मिलिंदने त्याच्यावरती विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाला सार्थ गोलंदाजी सचिनने करताना फक्त 4 धावा दिल्यात. बघूया खेळाच्या द्वितीय सत्रामध्ये उत्तरार्ध काय घडते काय बिघडते क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रावरती, जिथे बॅट आणि बॉलचं युद्ध पुन्हा एकदा सुरू होईल आणि बॅटिंगसाठी उतरेल सागाव संघ. या संघाला 72 धावा करायच्या 30 चेंडूमध्ये आणि या द्वितीय सत्राचं धावतं वर्णन, प्रत्यक्ष धावतं वर्णन या मागील 2 दिवसांमध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून जबरदस्त समालोचन हा करण काळानं करतो हेदुर्णे गावचा आणि अनेक जण त्याची स्तुतीही करतायत. भरपूर जण म्हणतात की खूप चांगली कॉमेडी तुझी होते आणि आणखीन चांगली इम्प्रूव्हमेंट तुझ्याकडनं व्हायला हवी. अशा करण काळांना आपण या एक उगवत्या सिताऱ्याला आमंत्रित करूया द्वितीय सत्रामध्ये. धन्यवाद.
थँक्यू डीजे, थँक्यू सो मच विनोदजी पाटील सर. शब्द शब्द दुमदुमला तर नाद होतो, शब्दाला शब्द घासला तर वाद होतो, शब्दात शब्द खुलला तर संवाद होतो आणि शब्दाने शब्द फुलला तर सुसंवाद होतो. शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. आदर्श क्रिकेट संघ पडलेगाव आयोजित आदर्श चषक 2020-21 हे दुसरं पर्व आणि या पर्वाचा हा अखेरचा अर्थातच तिसरा दिवस तुमच्या समोर उपस्थित सर्वांचं मनपूर्वक या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. पहिलीच लढत तुमच्या समोर आहे. टॉस जिंकून सागावच्या कॅप्टनने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यांच्या विरोधात आपण बघतोय तो संघ म्हणजेच दहिसर. ज्या दहिसर संघाने 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या उभारली ती म्हणजेच 71. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 71 ही धावसंख्या त्यांनी उभारली आणि आता हे लक्ष 72 धावसंख्येचं तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्याच दिवसामध्ये 3 दिवसीय स्पर्धा आपण बघितली असतील. एकंदरीत 46 षटकार आपल्याला पाहायला मिळाले होते पहिल्या दिवसामध्ये आणि 47 चौकार आपण बघितले होते पहिल्या दिवसामध्ये. दुसऱ्या दिवसामध्ये आपण 60 चौकार बघितले आणि त्याचबरोबरीनं 53 षटकार पाहायला मिळाले होते दुसऱ्या दिवसामध्ये. आज मात्र किती षटकार आणि चौकार असतील. काटे आणि देसाईचे संघ नायक टॉससाठी पण लवकरात लवकर या. फुलरलेन बॅटची कडा टप्पा घेतल्यानंतर हा चेंडू एससी रक्षकाच्या हातामध्ये. पहिला चेंडू निर्धाव. जेन्युइन ऑलराऊंडर पाहायला मिळतो अजय, ज्याने फलंदाजी मधून आपण बघितले तर आघाडीला येत असताना 11 धावसंख्येचं योगदान दिलं. तो अजय पाहायला मिळतो पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. सचिन मात्रे आणि नॉन स्ट्रायकला फलंदाज बघतो आपण संदीप यांना. राऊंड द विकेटने अजय पुन्हा एकदा सचिन साठी बॅकफूट लावून कट करतात इनफिल्डच्या वरतून. कव्हर्स मध्ये हा चेंडू वेगाने सीमारेषा पार करतोय. हा दुसऱ्या सत्रामधला पहिला चौकार सचिनच्या बॅट मधून. लक्ष 72 धावसंख्येचं आहे. 72. पहिलीच मॅच काल मध्यरात्री आणि पहाटे पावसाची हजेरी पाहायला मिळाली. ड्यू फॅक्टर हे खूप महत्वाचं आहे आजच्या दिवसामध्ये आणि या पहिल्याच लढतीमध्ये अजून आपण बघितलं तर जवळजवळ 10 मात्र नक्कीच वाजायला आले तरी सूर्यदेवतांचं आगमन तुम्हाला पाहायला मिळणार नाही आज. ड्यू फॅक्टर खूप महत्वाचं या मॅच मध्ये आणि या विरोधात अपवाद जर आपण बघितला तर दहिसरने 71 धावसंख्या उभारली. ऑन साइडला पूल करतात. हाफ आर्म पूल मिस टायमिंग. मिडऑन वरून क्षेत्ररक्षक थोडासा सरसावलाय. महेंद्र संघ नागदेसरचे खूप चांगला जल टिपलाय आणि 4 या धावसंख्येवरती हा पहिला धक्का सागाव संघाला. मात्र बाद होत्या ज्या सचिनच्या खेळीची आज गरज होती आपण बघितलं तर सागाव संघाला. कारण 4 धावसंख्या आणि या 4 या आकड्यावरती पहिलाच धक्का मात्र बसलाय. यंदाचा हंगाम एक अर्धशतक देखील बघितलं आपण सचिनच्या बॅट मधून नांदेलीच्या अगेन्स्ट. एज आहे वॉट कॅच. खूप चांगला झेल. बाहेरच्या बाजूने निघणारा हा चेंडू बॅटचं हलकंसं चुंबन घेतला आणि सरळ जाऊन विसावतोय एससी रक्षक राहुलच्या हातामध्ये. लागोपाठचा दुसरा धक्का दिलाय गोलंदाज अजयने. फलंदाजा ठिकाणी बाद होतोय संदीप. थँक्यू. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर रिप्ले मध्ये आपण बघू शकतो राऊंड द विकेट अँगल क्रिएट करत असताना टप्पा पडला गुडलँड स्पॉट वरती. त्यानंतर बाहेरच्या बाजूने आउट स्विंग डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता. फलंदाज संदीप यांचा स्टिअर करण्याचा आउटसाइड एज घेतली आणि हा चेंडू आपण बघितला जात असताना तो म्हणजेच यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. खूप चांगला जल टिपलाय. राहुल जो यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहे. जे राहुलने खूप चांगली बॅटिंग केली. तिसऱ्या क्रमांकावरती येत असताना 46 धावसंख्येची त्याची खेळी राहिली या मॅच मध्ये. अर्धशतक मात्र त्याचं हुकलं. अर्धशतकांचा विचार केला तर 2 अर्धशतक आपल्याला पाहायला मिळाली कालच्या दिवसामध्ये या स्पर्धेमधली.
पहिलं अर्धशतक पहिल्याच मॅच मध्ये वाकळ्यांच्या विरोधात नागावच्या रोहित पाटीलने झळकावलं आणि त्यानंतर आपण बघितलं असेल तर 104 धावसंख्येची पार्टनरशिप देखील आपण बघितली पेटच्या माध्यमातून बंटी जोशीनं दुसरं अर्धशतक झळकावलं. तयार होत असताना अजय पापप्लेच्या षटकामधील पुढील चेंडू बॅकफूट लावून कट करण्याचा प्रयत्न ऑन द टोस बीट झालेत. फलंदाज ड्रिल करून ते दाखवतात. टप्पा पडल्यानंतर टेक ऑफ झाला हा चेंडू अजयचा. थोडासा आपण बघितला तर वळण घेणारा फलंदाज झाले ते 4थ्या क्रमांकावरती चिन्मय पाटील. नॉन स्ट्रायकरला राहुल आहेत जे 3ऱ्या क्रमांकावरती आलेत. राहुल एक स्लॉगरची भूमिका या मॅच मध्ये पार पडावी लागेल. राहुल कडून अपेक्षा असतील कारण आघाडीला आपण बघितलं सचिन माघारी परतला त्यानंतर संदीप देखील माघारी परतले. राऊंड विकेट हा फॉलो होता उचलला इनसाइड आउट खूप चांगला फटका हवेमधून हा चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार हा संघर्षमय षटकार. बघू शकाल खूप चांगला स्टॅन्स आहे आणि त्यानंतर बॉटम एंडचा खूप चांगला वापर करत असताना अवे फ्रॉम द बॉडी हा चेंडू होता ऑफ स्टंपच्या बाहेर आणि इनसाइड आउट हा फटका आपण बघितला कॉपी बुक स्टाईल. फलंदाज चिन्मय पाहायला मिळतात. नक्कीच आपण बघितलं असेल तर लेदर बॉल क्रिकेटर आहेत प्रशिक्षण देखील घेतात ते लेदर बॉल क्रिकेटचं आणि त्याच कारणास्तव कॉपी बुक स्टाईल फटका पाहायला मिळाला. इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून 6 धावसंख्या करत आणि षटकार आणि धावफलक दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचलंय. क्रिकेटचं मॅजिकल फिगर हा मॅजिकल आकडा तुम्हाला पाहायला मिळतोय. 10 2 गडी बाद 10 ही धावसंख्या जिथे लक्ष 72 धावसंख्येचं या सागाव संघासमोर आहे आणि पार्टनरशिपची गरज असेल. कालच्या दिवसामध्ये आपण बघितली 104 धावसंख्येची सर्वोत्तम पार्टनरशिप पाहायला मिळाली. RCC पेटच्या माध्यमातून तेजस जोशी आणि बंटी जोशी मध्ये ज्यामध्ये 53 धावसंख्येचं योगदान दिलं बंटीने आणि 43 धावसंख्येचं योगदान दिलं ते म्हणजेच तेजसने. आणि आज कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं असेल तर RCC पेठ हा संघ मात्र उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये त्यांनी प्रवेश दाखल केलाय आणि पहिल्या दिवसामध्ये आपण बघितलं ते म्हणजेच जनुमान अर्जुन 11 टायगर या संघाला त्यांनी देखील उपांत्य फेरीमध्ये प्रवेश दाखल केला. डीजे मास्टर थोडं लक्ष द्या हामिंग मारतं. वपीच्या ऑन साइडला टर्न केला चेंडूला लॉफ्टेड ड्राइव्ह क्षेत्ररक्षक येतात त्या ठिकाणी मिड विकेट वरून जयेश उचलून फेक नॉन स्ट्रायकिंगला ते करतात. मिळते एक सिंगल आणि या सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे ते म्हणजेच 11 या आकड्यावरती. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट ही वाहिनी या स्पर्धेला ग्लोबल करत असताना थेट प्रक्षेपण या वाहिनीद्वारे यूट्यूब या सोशल ॲपवरती आपण या स्पर्धेचा आनंद घेऊ इच्छिता. जे प्रेक्षक आमच्या समवेत ऑनलाईन जोडलेले आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. एकेरी धावेने धावफलक 11 या आकड्यावरती. स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय आता चिन्मय पाटील येतात लेफ्ट हँडेड बॅट्समन. ऑन साइडला चिन्मयसाठी डीप मध्ये लॉंग ऑन आहे त्यानंतर डीप मध्ये आपण बघू शकाल स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये एक क्षेत्ररक्षक आणि त्यानंतर ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ ओव्हर द विकेट. आकाश पुन्हा एकदा हवेमध्ये खेळले स्क्वेअर ड्राइव्ह करायचं होतं हवेमध्ये खेळले खूप चांगला झेल खूप चांगलं जजमेंट पाहायला मिळालं अजय कडून. स्पेक्टॅक्युलर कॅच त्याने घेतली आहे आणि लागतोय आता 11 धावसंख्येवरती 3रा धक्का. हा देखील चेंडू जर आपण बघितला ऑफ स्टंपच्या बाहेर होता. फ्रंट लेग पुढे आल्यानंतर स्क्वेअर ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न केला परंतु हवेमध्ये खेळले आणि त्या ठिकाणी शॉट कव्हर पॉईंटच्या क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या बाहेर जात असताना अजयने खूप चांगलं जज केलं त्या ठिकाणी आणि हे आकाशला मिळणारं पहिलं यश. 11 धावसंख्या 3रा गडी मात्र बाद झाल्या. मैदानाच्या आतमध्ये येत आहेत नवीन फलंदाज इन ॲट नंबर 5 5व्या क्रमांकावरती पुरुषोत्तम. गिअर अप होऊन बॅटिंग करण्याची गरज असेल आता सागावच्या दोन्ही फलंदाजांना. लक्ष 72 धावसंख्येचं 72चं आस्किंग रन रेट वाढत असताना आकाश पावर प्ले ऑन साइडला उडवलाय मिड विकेटला क्षेत्ररक्षक तो फक्त बनून राहील प्रेक्षक.
सीमारेषा पार. राहुल जाधवचा तडाखेबंद फटका. 6 धावांकरता षटकार. काउंटर अटॅक प्रतिहल्ल्याची गरज आहे आता. षटकाराने इथे आता आघात करतोय प्रतिहल्ल्याचा. धावफलक जाऊन पोहोचलं ते म्हणजे 17 या आकड्यावरती आणि 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा विक्रम देखील राहुल जाधवच्या नावावरती आहे. मी अगोदरच म्हटलं राहुलला या मॅच मध्ये एक स्लॉगरचे एक फिनिशरचा रोल इथे त्याला नक्कीच अदा करावा लागेल. आकाश स्टँड अँड डिलिव्हर्ड. जितका उंच तितकीच लांबी. मिड विकेट सीमारेषा पार. अजून एक लागोपाठचा दुसरा षटकार. व्ही शेप मध्ये बॅटवरती मिडल करत असताना कॉन्फिडेंटली हे 2 षटकार आता ठोकलेत राहुल जाधवने. षटकाराने धावफलक जाऊन पोहोचलं ते म्हणजेच 23 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये आपण बघितली राहुलची खेळी, ज्या राहुलने 46 ही धावसंख्या आणि त्या खेळीला इथे प्रत्युत्तर देण्याची गरज नक्कीच आहे या दुसऱ्या सत्रामध्ये. आणि आता आपण बघू शकाल तर हा राहुल जाधव सागावचा देखील आक्रमणाला सुरुवात करतोय. 72चं टार्गेट आणि इथे दुसऱ्या षटकामध्ये आपण बघितली तरी धावसंख्या सध्या जात असताना या 2 षटकारांच्या मदतीनं 23 या आकड्यावरती. पहिलीच लढत तुमच्या समोर सागावच्या विरोधात दहिसर मध्ये. यानंतर जय दुर्गामाता क्रिकेट संघ काटे आणि काटेच्या विरोधात जय वागेश्वर देसाई हे दोन्ही टीमचे कॅप्टन्स. आपण लवकरात लवकर रिपोर्ट करा. नाणेफेकीसाठी आपण लवकरात लवकर या. ट्रॅक चेंज करत असताना आकाश फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय. स्क्वेअर लेगला गॅप आहे. क्षेत्ररक्षक पोहोचलाय जयेश त्या ठिकाणी. खूप वेगाने धावत आला. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. मिळता येतं सहजरित्या या 2 धावा आणि दुहेरी धावसंख्येने आता धावफलक जाऊन पोहोचलं पुढे ते म्हणजेच 25 या आकड्यावरती. आमच्या समवेत अक्षय आहेत. अक्षय म्हात्रे गुणसंख्या लेखकाच्या भूमिकेमध्ये अगोदर वैभव आणि सिद्धांत देखील होते. ही संपूर्ण टीम तुम्हाला पाहायला मिळेल. आदर्श क्रिकेट संघ पडलेगाव. ऑन साइडला मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक येतोय त्याच्या वाक्याच्या बाहेर. चेंडू मिड विकेटला टप्पा घेत त्यानंतर सीमारेषा पार करतोय. राहुल जाधवने ठोकलाय. अजून एक चौकार. संघ बॅटिंग करत होता तेव्हा धावसंख्या आपण बघितली होती ती म्हणजे 28. आणि या सत्रामध्ये आपण बघतोय बॅटिंग करत असताना या 72 धावसंख्येचं लक्ष 3 गडी बाद झालेत आणि धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 29 गडी बाद झालेत. परंतु धावसंख्या जर आपण कंपेअर केलं दहिसरच्या विरोधात आता दुसऱ्या सत्रामध्ये सागाव संघाची 1 रन मात्र जास्त आहे. पॉवर प्ले मध्ये 29 ही धावसंख्या त्यांची आहे. परंतु जेव्हा पॉवर प्ले मध्ये बॅटिंग करत होते दहिसर तेव्हा मात्र त्यांचा एकच फलंदाज बाद झाला होता महेंद्र. अजय आणि राहुलने चांगली पार्टनरशिप या ठिकाणी केली होती. धावसंख्येला 71 वरती नेऊन ठेवलं 5 षटकांच्या क्रीज 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि आता 72 धावसंख्येचं संरक्षण दुसऱ्या बाजूने ते करतात. जयेश येतो एक जेन्युइन ऑलराऊंडर तिसऱ्या षटकामध्ये. पुरुषोत्तम सध्या स्ट्रायकिंग एंडला. पॉवर प्लेच्या दोन्ही षटकांचा खेळ संपन्न. 29 धावसंख्या. आस्किंग रन रेट आता 14.33. शफल झालेत. फ्रंट लेग पुढे आणल्यानंतर लेफ्ट केलाय चेंडूला. इट इज वाईड. व्हाईट बॉलचा अंपायरचा इशारा. आज या स्पर्धेमध्ये मात्र जुळतायत निरंजन सावंत सर.
काल आपण नक्कीच बघितलं सुभाष पाटील सरांच्या समवेत ऋषिकेश देसाई यांना, आणि पहिल्या दिवसामध्ये सुभाष पाटील सरांच्या समवेत होते ते म्हणजेच प्रसाद सहस्रबुद्धे. तयार होत असताना जयेश फुलर लेन तो ऑफ साइडला ड्राईव्ह केलाय. समोर राहुल आहे, आला आतमध्ये चेंडूला उचलून फेक करतोय. अगदी फेक थोडीशी ऑर्थोडॉक्स आली. त्या ठिकाणी बॅकिंग आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु नकार पाहायला मिळाला. एका धावेवरती समाधान मानावं लागलं कारण बॅकिंगला लगेच क्षेत्ररक्षक पाठीमागून येत असताना एकेरी धावेने धावफलक पुढे जात असताना आपण बघतोय ते म्हणजेच 31 या आकड्यावरती जीटीसी संपूर्ण टीम. आज मात्र कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय अक्षय कडू यांना. 2 दिवस सूरज जाधव होते. हाफ व्हॉली होता, उडवण्याचा प्रयत्न होता. लॉफ्टेड ड्राइव्ह हवेमध्ये खेळले, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये वेगाने आलेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, स्ट्रायकिंग एंडला लगेचच फेकी करतात क्षेत्ररक्षक. आपण बघतोय डीप मधून येत असताना आतमध्ये अक्षयला, यंगस्टर आहेत अक्षय, आणि खूप चांगल्या पद्धतीनं क्षेत्ररक्षणामधून आपला दर्जा ते इथे नक्कीच दाखवतात. धावसंख्या पाहायला मिळेल पुढे जात असताना एकेरी धावेने 32 या आकड्यावरती 32. अजूनही आपण बघू शकाल तर 40 धावसंख्येची गरज असेल. चेंडू शिल्लक आहेत एकंदरीत 16. 40 रिक्वायर्ड रिमेनिंग 16. 16 चेंडू आणि गरज 40 धावसंख्येची. जयेश तयार होतो पुन्हा एकदा वरती विकेट. ड्राईव्ह करतात, हवेमध्ये खेळलेत. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे उपस्थित. उचलून फेक करतोय. स्ट्रायकिंग एंडला तो थ्रो करतोय तोपर्यंत मिळते एक सिंगल, आणि या सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे ते म्हणजेच 33 या आकड्यावरती 33 रन्स. 33 ही धावसंख्या आमच्या व्यासपीठाच्या समोर तुम्हाला सायकल्स पाहायला मिळतील. मॅन ऑफ द सिरीज साठी जी सायकल तुम्ही बघता, त्यानंतर ज्या 3 तुम्हाला निऑन आणि ब्लॅक कलरचं कॉम्बिनेशन असलेल्या सायकल्स पाहायला मिळतील. बॅटची कडा आतमधली कडा घेऊन पाठीमागे फाईन लेगला चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, धाव घेण्याची संधी नव्हती. आणि निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थगित धावफलकावरती आपण बघतोय 33. राहुलच्या अगेन्स्ट जयेश. फुल टॉस होता, उचललाय. मिस टायमिंग की प्रॉपर स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. हा चेंडू सरळ 6 धावांकरता षटकार. तर षटकाराने धावफलक जाऊन पोहोचलं पुढे ते म्हणजेच 39 या आकड्यावरती. राहुल जोपर्यंत आहे आशेचं किरण नक्कीच असेल या सागाव संघाला. जयेश पुन्हा एकदा तयार होईल ओव्हर द विकेटने. फुल टॉस ऑन साइडला मिस टायमिंग. आता ऑर्थोडॉक्स नॉंगॉनला क्षेत्ररक्षक कोणता पोहोचेल. 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी जवळ पुढ्यामध्ये हा चेंडू पडतोय निर्जन स्थळावरती. तोपर्यंत एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट करतात आणि या सिंगलने धावफलक जाऊन पोहोचलं ते म्हणजेच 40 या आकड्यावरती. लक्ष 72 धावसंख्येच अजूनही 32 धावसंख्येची गरज. 12 चेंडूंचा खेळ मात्र अजून शिल्लक आहे. टॉस साठी मी शेवटचा ऑफिशियल कॉल करेन. जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे आणि वाघेश्वर देसाईचे संघनायक. लवकरात लवकर आपण नाणेफेकीसाठी या. जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे आणि जय वाघेश्वर देसाई दोन्ही टीमचे कॅप्टन आपणास शेवटचा कॉल असेल. आज समालोचन कक्षामध्ये नक्कीच तुम्ही उजव्या बाजूला बघू शकाल. तर ज्या स्क्रीनवरती तुम्हाला आदर्श क्रिकेट संघ पडले ही स्पर्धा नक्कीच पाहायला मिळेल. तर डाव्या बाजूला जी स्क्रीन आहे थेट सिडनी ऑस्ट्रेलियावरून हे जीटीसीच करू शकतं. टेस्ट मॅच नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया, ज्यामध्ये 26 ही धावसंख्या. सध्या आपण बघू शकाल रोहित शर्मा आणि त्याचबरोबर शुभमन गिल आहेत.
धावसंख्या पाहायला मिळते सध्या दहिसरच्या विरोधात सागाव जाव्या मैदानाच्या आतमध्ये 40 या आकड्यावरती 3 गडी बाद 40 ही धावसंख्या लक्ष 72चं आहे आणि आता 32 धावसंख्येची गरज 12 चेंडूंचा खेळ शिल्लक 16.00चं आस्किंग रन रेट. आता या दोन षटकांमध्ये असेल राहुल आणि पुरुषोत्तम पार्टनरशिप बिल्टअप करत असताना कारण टॉप ऑर्डर मधले 3 फलंदाज बाद झाले. आघाडीला सचिन बाद झाले त्यानंतर आपण बघितलं संदीप यांना आणि त्यानंतर चिन्मय पाटील. आदित्य येतात बॉलिंग मार्क वरती. या मॅच मधलं आपण बघू शकाल हे कलाटणी देणारं षटक असेल. कोणाचं पारडं या मॅच मध्ये वजनदार होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 12 चेंडू आणि गरज या मॅच मध्ये आहे ती म्हणजेच 32 धावसंख्येची. बॉलिंग मार्क वरती तयार होतोय गोलंदाज आदित्य. समोरच्यांकडून पहिला चेंडू राहुल जाधव साठी ऑन साइडला उचललाय. बॅट मधला स्वीट साऊंड टक आणि चेंडू वरती लागलेली 6 धावांची मोहर. अनदर बिग हिट 6. आदरणीय वणेश म्हात्रे साहेब यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. आपण यायचं आहे आमच्या व्यासपीठावरती. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. षटकार ठोकला राहुल जाधवने. षटकार आणि धावफलक 46 वरती आणि आता गरज 11 चेंडू आणि या मॅच मध्ये 26 धावसंख्येची. 26 रिक्वायर्ड रिमेनिंग 11. तिसऱ्या क्रमांकावरती राहुल या सत्रामध्ये. लोवा फुल टॉस अटेम्प्ट केला ऑन साइडला अलॉंग दी कार्पेट डी मध्ये चेंडू मिड विकेटला ज्या ठिकाणी जयेश त्या अगोदर आकाश देखील आला होता ठिकाणी. थोडंसं कॉर्डिनेशन अखेर कॉल दिला जयेशने. चेंडू उचलून फेक केली. मिळते 1 धाव. एकेरी धावेने धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे 47 या आकड्यावरती. पहिल्या सत्रामध्ये आपण दहिसरच्या राहुलला बघितलं होतं तिसऱ्या क्रमांकावरती ज्याने 46 ही धावसंख्या उभारली आणि सागावच्या माध्यमातून तिसऱ्या क्रमांकावरती राहुल जाधवला आपण बघतोय तो देखील अफलातून खेळ करतोय आतापर्यंत. 47 ही धावसंख्या. धावफलकावरती गरज अजूनही या मॅच मध्ये 25 धावसंख्येची आणि चेंडू शिल्लक आहे ते म्हणजेच आता 10. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न होता मिस झालेत. टप्पा पडल्यानंतर आपण बघितलं तर वेगाने हा चेंडू येत असताना सरळ महेंद्र जे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये सध्या पाहायला मिळतात. चेंडू शिल्लक 9 आणि या 9 चेंडू मध्ये आता 25 धावसंख्येची गरज असेल. चला टॉस साठी या जयदुर्गमाता क्रिकेट संघ काटेईचे कॅप्टन पुरुषोत्तम उडवला हवेमध्ये हा चेंडू. मिस टायमिंग ज्या ठिकाणी स्क्वेअर लेगला आकाश चेंडूला जज करतो. आकाशातून आलेला चेंडू आकाशने टिपला आणि ते पुरुषोत्तमच्या खेळी संत फलंदाज बाद. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 47 या आकड्यावरती. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि या 8 चेंडूंमध्ये 25 धावसंख्येची गरज. 8 चेंडू 25 धावा. या अगोदरचा चेंडू निर्धाव आणि त्यानंतर विकेटचं पतन झेलचीच्या स्वरूपात पुरुषोत्तम मात्र बाद झाला. पहिला चेंडू षटकार आणि त्यानंतर कमबॅक करण्याचं काम करतो हा गोलंदाज आदित्य. राहुलच्या अगेन्स्ट पुन्हा एकदा तयार होतोय. बॉलिंग मार्क वरती आदित्य. ऑन साइडला राहुल साठी लॉंग ऑन त्यानंतर मिड विकेट स्क्वेअर लेग लॉंग ऑफ आणि डीप मध्ये स्वीपर कव्हर. पिच होता ऑन साइडला अलॉंग दी कार्पेट चेंडू एक सिंगल तर वेगाने कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न होतोय मिसफील्ड झाली. बॅकअप लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक येतात त्या ठिकाणी मिळत आहेत तर तोपर्यंत या 2 धावा. दुहेरी धावसंख्येने धावफलक पुढे जात असताना 49 या आकड्यावरती गरज आता 23 धावसंख्येची आणि चेंडू शिल्लक आहेत ते 7. 23 रिक्वायर्ड रिमेनिंग 7. 7 चेंडू 23 हे समीकरण आता या मॅच मध्ये. दहिसरच्या विरोधात सागाव. राहुल जुनी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. जर राहुलच्या बॅट मधून आतापर्यंत 4 षटकार 1 चौकार आपण बघितला. आदित्य तयार. 7 चेंडू 23. कमी गती ऑन द टोस ऑफ साइडला ड्राइव्ह करत असताना एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा चेंडू सिंगल फक्त कंप्लीट करतात कारण पुढच्या षटकामध्ये स्ट्राइक हवी आहे.
राहुल यांना सिंगलने धाव फलक आपण बघतोय जाऊन पोहोचले ते म्हणजेच 50 आकड्यावरती. 4 षटकांचा खेळ समाप्त. 6 चेंडू 22 धावसंख्येची गरज. जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आदरणीय श्री वणेश म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल. मोरेश्वर पाटीलच्या ठिकाणी देसाईचे कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला रोहित पाटील जे जयदुर्ग माता क्रिकेट संघ काटेचे कॅप्टन. टॉस जिंकला रोहित पाटील जे जयदुर्ग माता क्रिकेट संघ काटेचे कॅप्टन आहेत आणि त्यांचा डिसिजन पेंडिंग आहे. जाऊया आपण मैदानावरती ज्या ठिकाणी. चला स्पीडअप करायचं आहे दहीसर, कारण आजचा हा शेवटचा दिवस आहे या स्पर्धेचा. एकंदरीत 9 सामने या ठिकाणी कव्हर करायचे आहेत. वेळेचं भान राखा. 25 मिनिटांचा तुमच्याकडे अवधी आहे. त्या 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटका हाताळणं अनिवार्य असेल. दोन्ही ऑफिशियल्सला देखील मी सूचना करेन, वारंवार आपण खेळाडूंना वॉर्न करा. 6 चेंडू 22 धावसंख्येचं समीकरण या मॅच मध्ये. राहुलकडे स्ट्राईक असेल, ज्या राहुलने आतापर्यंत आपण बघतोय आणि ज्यांचं या ठिकाणी नुकतंच आगमन होत आहे. बिग सपोर्टर खंदेश समर्थक पडले संघाचे आदरणीय श्री विजयजी ठाकूर यांच्या या ठिकाणी शुभागमन होत असताना आपणास विनंती, आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती 37 धावसंख्येवरती खेळतोय राहुल. आशेचं किरण नक्कीच आहे सागावसाठी आणि त्याने आशा अजूनही पल्लवीत ठेवल्या. कॉन्फिडेंटली तो खेळतोय. 6 चेंडू 22 समीकरण आणि दहीसरच्या माध्यमातून आपण बघतोय सध्या येत असताना बॉलिंग मार्क वरती हा गोलंदाज जयेश भोईरच्या विरोधात राहुल जाधव. 6 चेंडू 22 ऑनसेटला लॉंग ऑन. त्यानंतर तुम्ही बघू शकाल काऊ कॉर्नर डीप मध्ये मिड विकेट राहुल साठी. पहिला चेंडू ऑन साइडला उचलला कॉन्फिडेंटली. सरळ चेंडू ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन सीमा रेषा पार. इट्स अ ह्यूज हिट 6. अखेरच्या षटकाचा 5 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि या 5 चेंडूंमध्ये आता गरज 16 धावसंख्येची. खूप चांगली लढत, पहिलीच लढत या आजच्या अखेरच्या दिवसामधली आपण बघतोय आणि ज्यामध्ये आपण बघितलं तर राहुल आपण बघितला दहीसरच्या माध्यमातून ज्याने 46 धावसंख्येची उपयुक्त खेळी केली पहिल्या सत्रामध्ये. त्या खेळीला प्रत्युत्तर देतोय सागावचा हा राहुल जाधव जो आतापर्यंत खेळतोय 43 या धावसंख्येवरती. 5 चेंडू गरज या मॅच मध्ये आता आपण बघतोय 16 धावसंख्येची. राऊंड विकेट यावेळेला देखील उडवलाय. एलिव्हेशन या फटक्यामध्ये अनदर बिग हिट. लागोपाठचा दुसरा षटका ठोकलाय राहुल जाधवने. कोण षटकार येत आहेत. 15 चेंडू 49 वरती खेळतोय नॉट आउट राहुल जाधव. खूप चांगला आपण बघू शकाल सध्या इथे खेळ सुरू आहे. लक्ष 72 धावसंख्येच आणि आता धावफलकावरती आपण बघतो ती म्हणजेच 62 धावसंख्या. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आपण बघितले तर गडी बाद झाले होते म्हणजे 6 आणि आतापर्यंत फक्त 4 गडी बाद झालेत बॅटिंग करत असताना सागाव संघाचे. विकेटच्या आधारावरती 9 धावा जरी इथे बनवला तरी विजय संपादन करू शकतो तो म्हणजेच सागाव संघ. चेंडू शिल्लक आहे ते म्हणजे 4 आणि 4 चेंडूंमध्ये 10 धावसंख्येची गरज. एक हात इथे आपण बघू शकाल झुंज देत असताना हा राहुल जाधव. जयेशवरती थोडंसं दडपण. 4 चेंडू 10 धावा. फुल टॉस आहे ऑन साइडला टर्न केला चेंडूला. नो बॉल अंपायरचा इशारा. वेस्ट आहे स्क्वेअर लेगला कॅच घेतली आहे परंतु नो बॉल अंपायरचा इशारा लगेच देत असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न. नॉनस्ट्राकेंडला फेकी आणि ते विकेट नक्कीच सॅक्रिफाईस करत असताना आपण बघतोय हा फलंदाज बाद होईल तो म्हणजेच युवराज आहे त्या ठिकाणी विकेट सॅक्रिफाईस करत असताना. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा आपण बघितलं राहुलला. या चेंडूवरती 2 धावा मात्र मिळतात कारण कमरेच्या वरती वेस्ट आहे. नो बॉल अंपायरचा हा इशारा मिळतात. या चेंडूवरती 2 धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजेच 64 आकड्यावरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येणार नंबर 7 रोहित आला मैदानाच्या आतमध्ये. चेंडू शिल्लक अजूनही 4 आणि या 4 चेंडूंमध्ये 8 धावसंख्येची गरज. पहिल्या सत्रामध्ये 6 गडी बाद दहीसरचे आणि आतापर्यंत 5 आपण बघतोय ते म्हणजे सागावचे.
8 धावसंख्येची गरज, 7 धावा जरी इथे बनवलं तरी विजय संपादन करू इच्छितो तो म्हणजेच सागाव संघ. नक्की 16 चेंडू आणि 50 ही धावसंख्या सध्या वैयक्तिक इंडिव्हिज्युअल. तिसरं अर्धशतक पाहायला मिळतं या स्पर्धेमधलं राहुलच्या धावावरती. 4 चेंडू 8 धावसंख्येची अजूनही गरज या मॅच मध्ये आहे. फ्री हिट 6 चेंडू. जयेश तयार होतोय. थोडासा अडथळा पाहायला मिळतोय रिलीज पॉइंटला. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती तुम्हाला पाहायला मिळतील गोलंदाज जयेश तयार होत असताना. 4 चेंडू आणि या मॅच मध्ये गरज आहे ती म्हणजेच 8 धावसंख्येची. संघर्ष अजूनही कायम आहे या दोन्ही संघांचा. एका बाजूला जयेश लढतोय धावा रोखण्यासाठी, दुसऱ्या बाजूला राहुल. फुलर लेंथ ऑन द टोस, ऑन ड्राइव्ह केलाय. समोर क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती फेकी स्ट्रायकिंग एंडला ते करतायत. चेंडू हातामध्ये राहुलच्या निसटला. संधी ही चहात बुडवलेल्या बिस्किटासारखी असते. थोडा उशीर झाला की हातातून निसटलीच समजा. आणि तेच काहीच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. असं वाटलं की आता राहुल जाधव रनआउटच्या स्वरूपात बाद होईल, परंतु राहुलच्या हातामधून तो चेंडू निसटला आणि राहुल ही रन, जो फलंदाज राहुल पाहायला मिळतो तो ही रन कंप्लीट करतोय. रिप्ले मध्ये आपण बघू शकाल चेंडू आला आणि राहुल जो दैसरचा विकेट किपर त्याच्या हातामधून निसटला. 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट होतात. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 66 या आकड्यावरती. 6 धावसंख्येची गरज, चेंडू शिल्लक 3. 17 चेंडू 52 नॉट आउट इंडिव्हिज्युअल राहुल जाधव खेळतोय. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आणि या 3 चेंडू मध्ये आता 6 धावसंख्येची गरज. तयार होईल जयेश. उभे विकेटने पंचांच्या डाबा बाजूने दैसरच्या विरोधात सागाव अशी लढत तुमच्या समोर. बॅटची कडा पाठीमागे हा चेंडू विकेट किपरच्या अवाक्याच्या बाहेर होता. फाईन देखील अडवता क्षेत्ररक्षक धाव घेण्याची आता संधी नव्हती. हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. जयेश कमबॅक करत असताना 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि या 2 चेंडूंमध्ये आता 6 धावसंख्येची गरज. 5 धावा पुरेशा असेल विजयासाठी सागाव संघाला. 2 चेंडू 6 हे समीकरण या मॅच मध्ये आहे. 5 धावा विजयासाठी पुरेशा. जयेश तयार. ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न, एज आहे. येस, इट इज आउट. मॅचला कल्लाटी पाहायला मिळते. टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. ज्या राहुलने आतापर्यंत 52 धावसंख्येची खेळी केली या मॅच मध्ये आणि विजयाचं आशेचं किरण तो नक्कीच जाग करत होता सागावसाठी, तो आता माघारी परतलाय. श्री शिवाजीजी ठाकूर यांच्या ठिकाणी शुभाग म्हणत असताना दादांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये. 1 चेंडू आणि या 1 चेंडू मध्ये आता 6 धावसंख्येची गरज. विकेटची बरोबरी, परंतु टॉस आहे तो म्हणजेच सागाव संघाचा आणि तो नक्कीच आपण बघितलं तर 5 धावा विजयासाठी पुरेशा असतील. मिलिंद येतात. मिलिंद मात्रे संघ नायक सागावचे सध्या स्ट्रायकिंग एंडला. 1 चेंडू 6 हे समीकरण. रोहित पाटील जे संघनायक आहेत चतुर्ग्रामाचा क्रिकेट संघ काटेईचे. टॉस जिंकून आपला डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. सो डिसिजन आपण लवकरात लवकर या ठिकाणी कळवायचा आहे. 1 चेंडू 6 हे समीकरण. प्रथम फेरीमधील अखेरच्या दिवसातील पहिली लढत तुमच्या समोर. दैसरच्या विरोधात सागावच्या राहुलने अखेरपर्यंत एखादी झुंज दिली, तो मात्र आता माघारी परतलाय आणि इथून मिलिंद मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय. 1 चेंडू 6 धावा, 5 धावा विजयासाठी पुरेशा. जयेश तयार. फुलर लेन तिथे नक्कीच मिलिंद मात्र मिस होत आहेत. हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर फाईन लेगला नक्कीच जाईल. 4 धावा मात्र मिळतात, परंतु या 2 धावेने विजय संपादन केलाय, तो म्हणजेच सागावला परास्त करत असताना दैसर संघाने. हार्ड लक सागाव. खूप चांगला परफॉर्मन्स राहिला राहुल जाधवचा, ज्यामध्ये या मॅच मधलं आपण 3रं अर्धशतक बघितलं या स्पर्धेमधलं. आणि आपण बघितलं तर इथे अखेरच्या क्षणाला सेकंड लास्ट बॉल वरती मात्र राहुल बाद झाला आणि त्यानंतर या मॅचला कलाटणी मिळाली. जयेशने कमबॅक केलं या षटकामध्ये आणि ही